देवा, बाणाईचा एकांत कदाचित तुम्हाला देखील जाणवत असेल. होय माधवा, मला तिच्या मनातील दुःख जाणवत आहे आणि म्हणूनच पंधरवड्यातील 2 वेळा मी तिला भेटून तिच्या मनातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. देवा, मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. तुम्ही तुमचे दायित्व पार पाडत आहात हे आहेच. पण काय माधवा? पण हे आख्यान सुरू झाल्यापासून बाणाई एकटी पडली आहे अशी शंका नारद मुनींच्या मनात येत आहे. तसं असेल तर मला बानूशी बोलायला हवं. होय, मी नारद मुनींना बाणाईची भेट घ्यायला सांगितली आहे. ते लवकरच तिच्याशी बोलतील. पण देवा, चिंतेची बाब इतकीच नाही. मग माधवा, असे मौन नका राहू. मौन नाही देवा, मी विचार करत होतो. या आख्यानातून एक शक्यता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे श्री म्हाळसा देवी बाणाईला जेजुरी सोडून दुसरीकडे जाण्यासाठी तुमच्याकडे आग्रह धरू शकतात. आख्यानामध्ये महाराजांनी देवांची महती सांगितली. समद नव्यानं ठाव पडलं. राज महाराजांनी जे सांगितलं आख्यानामध्ये, त्यामुळे एकलं पडल्यागत वाटायला लागलंय मला. तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते. त्यांच्याकडून कारस्थान करून काही मागायचे नसते. खरं तर सगळा दोष तुझा आहे. तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही. म्हाळसाताईन मोहर गेले, माझी चूक झाली म्हणले, तर त्यासनी ते आवडलेलं नाही. आख्यानात माझ्या अवतरणानंतर कैलासात जे घडलं, त्यात तुला तुझ्या ह्या जन्मात घडणाऱ्या गोष्टींशी काही अंशी साम्य जाणवेल. मानस सरोवरामध्ये गंगादेवी असं का म्हणल्या हे आज कळतंय आम्हाला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.